गहू हे रब्बी हंगामातील प्रमुख पीक आहे. इतर रब्बी पिकांच्या तुलनेत गहू पिकाला पाणी हे जास्त लागतं. पण यंदा पाऊस कमी असल्यामुळं गव्हाला पाणी कमी पडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत गव्हाला चांगल्या उत्पादनासाठी पेरणीपासून दाणे भरण्यापर्यंत गव्हासाठी उपलब्ध पाण्याचं नियोजन कसं करायचं याचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमधून घेणार आहोत. मध्यम ते भारी जमिनीत गहू पीक तयार होण्यासाठी 4 ते 5 वेळा पाणी द्यावं लागतं. गहू पीक वाढीच्या ज्या महत्त्वाच्या अवस्था आहेत त्यावेळी पाणी देणं हे फायदेशीर ठरतं. त्यामुळं गहू पिकात ठिबक सिंचन, तुषार सिंचनाचा वापर करणं हे जास्त फायदेशीर आहे. ठिबक सिंचनाद्वारे पाणी नियोजन केल्यास गव्हाला लागणाऱ्या पाण्यात 40 ते 50% बचत होते. गहू पेरणीच्या वेळी जमिनीत पुरेशी ओल असावी लागते. योग्य ओल नसल्यास पहिल्यांदा जमीन ही ओलवावी लागते. वाफसा आल्यावर जमीन कुळवावी लागते. बागायत गव्हाची वेळेवर पेरणी 2 ओळीत 20 सेंटीमीटर अंतर ठेवून करावी. पेरणी उथळ म्हणजे 5 ते 6 सेंटीमीटर खोल करावी. त्यामुळं उगवण चांगली होते. पेरणी उभी आडवी अशी दोन्ही बाजूनं न करता एकेरी करावी म्हणजे आंतरमशागत करणं हे सोयीचं होतं. जमिनीचा उतार लक्षात घेऊन 2.5 ते 4 मीटर रुंद आणि 7 ते 25 मीटर लांब आकाराचे सारे पाडावेत. आता पाहूयात पाणी देण्याच्या महत्त्वाच्या अवस्था. पेरणी केल्यानंतर लगेच शेत ओलवावं. पेरणीनंतर साधारणपणे दर 18 ते 21 दिवसांच्या अंतरानं पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. मध्यम ते भारी जमिनीत पीक तयार होण्यासाठी 4 ते 5 वेळा पाणी द्यावं लागतं. अशा वेळी पाणी जर कमी असेल तर पीक वाढीच्या ज्या महत्त्वाच्या अवस्था आहेत त्यावेळी पाणी देणं हे फायदेशीर ठरतं. कारण यावेळी जर गव्हाला पाणी दिलं नाही तर सरळ उत्पादनास 50% घट येते. गव्हाच्या या संवेदनशील अवस्थेमध्ये सर्वात पहिली महत्त्वाची अवस्था आहे मुकुटमुळे फुटण्याची अवस्था. ही अवस्था पेरणीनंतर 18 ते 20 दिवसांनंतर येते. दुसरी महत्त्वाची अवस्था आहे कांडी धरण्याची अवस्था. ही अवस्था 45 ते 50 दिवसांनंतर येते. याशिवाय पीक लागवडीच्या 60 ते 65 दिवसांनंतर म्हणजे फुलोरा अवस्थेत गव्हाला पाणी द्यावं लागतं. पेरणीनंतर 80 ते 85 दिवसांनी म्हणजेच चीक अवस्थेत पाण्याची पाळी द्यावी. तसेच दाणे भरण्याच्या अवस्थेतही पिकाला पाणी कमी पडू देऊ नये. पाणी कमी असेल तर काय करायचं? तर जर कमी पाणी असेल तर काही ठराविक वेळेला पाणी देणं शक्य असेल. अशा वेळी पाणी देताना पाणी देण्याची योग्य वेळ साधणं अत्यंत महत्त्वाची आहेत. यामध्ये एकच पाणी देणं शक्य असल्यास ते 40 ते 42 दिवसांनी द्यावं. पेरणीनंतर 2 पाणी देणं शक्य असल्यास पहिलं पाणी हे 20 ते 22 दिवसांनी आणि दुसरं पाणी 60 ते 65 दिवसांनी द्यावं. पेरणीनंतर 3 पाणी देणे शक्य असल्यास पहिले पाणी हे 20 ते 22 दिवसांनी, दुसरे पाणी 40 ते 42 दिवसांनी आणि तिसरे पाणी हे 60 ते 65 दिवसांनी द्यावे. गव्हाला जर एकच पाणी दिलं तर पुरेशा पाण्यातून आलेल्या उत्पादनाच्या तुलनेत 41% घट होते. 2 पाणी दिले तर उत्पादनात 20% घट होते. याशिवाय ठिबक सिंचनानं पाणी देण्याचं आपण जर का नियोजन केलं तर गव्हाला लागणाऱ्या पाण्यात ही 40 ते 50% बचत होते. शिवाय उत्पादनात वाढ सुद्धा होते. ठिबक सिंचनातून पाण्यात विरघळणारी खते ही फर्टिलायझर टँकमधून देता येतात. खतांच्या वापरामध्ये 25 ते 30% बचत करता येते. पिकांना पाण्याचा आणि अन्नद्रव्यांचा संतुलित पुरवठा केल्यामुळं पिकांची जोमदार वाढ होते. दाणे सुद्धा चांगले भरले जातात. दाण्यांना वजन चांगलं मिळतं. दाण्याची गुणवत्ता सुद्धा चांगली मिळते. बाकी तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ॲग्रोवनच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.